श्री छत्रपती शिवाजी वाचनालय साखरी आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेचे आजचे 5वे पर्व। आजच्या पर्वाचे अध्यक्ष सांस्कृतिक समितीचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर लहू पवार सर। आजच्या व्याख्यानात माननीय प्राध्यापक डॉक्टर वैशाली पाटील मॅडम, त्यांचे पती प्राध्यापक चंद्रशेखर पाटील सर, वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक आदरणीय नरेंद्र तोरवणे सर, सांस्कृतिक समितीचे सदस्य श्री डॉक्टर नरेंद्र खेरणार सर, या वाचनालयाचे सर्व कर्मचारी आणि श्रोते मायबाप, मी आज तुमचं सगळ्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो। आज कार्यक्रम थोडा लेट झाला पावसामुळे, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करावे। सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं। आजच्या वक्त्या माननीय प्राध्यापक डॉक्टर वैशाली पाटील मॅडमांचा परिचय करून देण्यासाठी मी आदरणीय तारकेश्वरी निकम मॅडमांना निमंत्रित करतो। त्याच्या आधी सुरुवात तिथूनच केली, तर मॅडमांचा परिचय करून द्यायचा आहे आणि त्यातच आजचे अध्यक्ष डॉक्टर लहू पवार सरांचा सन्मान वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक प्राध्यापक नरेंद्र तोरवणे सरांनी करावा अशी मी सरांना विनंती करतो। आजच्या वक्त्या माननीय प्राध्यापक डॉक्टर वैशाली पाटील मॅडमांचा सन्मान माननीय सौ छायाताई काकुळते मॅडमांनी करावा असं मी मॅडमांना विनंती करतो। आजच्या प्रमुख वक्त्या माननीय प्राध्यापक डॉक्टर वैशाली चंद्रशेखर पाटील 5वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे साक्री या शहरात उपस्थित झालेले आहेत। त्यांचे स्वागत आत्ताच काकुळते मॅडम यांनी केलेले आहे, पण तरीही आपल्यासमोर बोलणारा वक्ता किती उंची गाठू शकतो आणि 25 वर्ष झाले आपल्याकडे व्याख्यानमालेसाठी, तर एवढ्या उंचीची माणसं सन्माननीय सभासद आणतात याचं खरोखर कौतुक वाटतं आणि ही मेजवानी आम्हाला वर्षभर मिळत असते। आपण प्राध्यापक डॉक्टर वैशाली चंद्रशेखर पाटील
या मॅडमबद्दल थोडं ऐकूया. मॅडमची उंची एवढी मोठी आहे, संपूर्ण शिक्षण त्यांचं पुणे शहरात आणि मुंबई येथे झालं. अत्यंत प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेल्या मॅडम, विचारांचा सखोल प्रवाह व संवेदनाचा गाभा उलगडणाऱ्या मानसशास्त्र आणि तत्वज्ञानाच्या प्राध्यापिका, पुणे विद्यापीठात प्रथम येण्याचा मान त्यांना मिळाला. 2009 मध्ये एम.फिल ही सायकोलॉजी विषय घेऊन त्यांनी पदवी पूर्ण केली. तसंच 2022 मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये PhD साठी त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आत्ताच त्यांनी वायवा पण दिलेली आहे आणि त्यांचा विषय आहे भगवद्गीता आणि सायकोलॉजी. याच्यावरून आपल्याला कळतं आहे की मॅडमची उंची किती आहे. मॅडमबद्दल कारण एक स्त्री म्हटल्यानंतर माहेर आणि सासरची ओळख करून देणं हे मी आद्य कर्तव्य समजते. मॅडम जळगाव जिल्ह्यातल्या सावखेड्या या गावामध्ये त्यांचं माहेर, त्यांचं सासर नंदुरबार जिल्ह्यातील विखरण हे त्यांचं सासर. पती त्यांचे इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक चंद्रशेखर पाटील सर ते पण उपस्थित आहेत. आणि मॅडमचा बॅकग्राऊंड सांगताना मला खूप आनंद वाटतो. त्यांच्या बोलण्यातून, त्या माझ्या भगिनीच आहेत लहान, त्यांच्या बोलण्यातून मला असं जाणवलं. सकाळी आमची त्यांची भेट फोनवर बोलणं झालं. मॅडम मला म्हटल्या की मॅडम ट्युशन कधीच बाहेर लावायची नाही, आपल्या मुलांना आपणच घडवायचं. आणि त्यांनी उच्च विद्या विभूषित असल्यावर सुद्धा त्यांनी आपल्या मुलांना घरीच शिकवलेलं आहे. आणि दोघंही मुलं MBBS, पहिला मुलगा MD मेडिसिनला आहे आणि दुसरा मुलगा न्यूरोलॉजिस्टची तयारी करतो आहे. इतकं छान घरातलं वातावरण असल्यावर सुद्धा मॅडम तळागाळातल्या समाजामध्ये वावरत असतात. त्यांच्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न की मी पुण्यासारख्या शहरामध्ये नोकरी करतो, पण माझ्या मुलीने कुठेतरी आपल्या कर्मभूमीमध्ये काम करावं, म्हणून त्या आज प्राध्यापिका विद्यावर्धिनी कॉलेजला आहे. इतकं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांना. नोकरी त्यांची धुळ्याला आई वडिलांच्या स्वप्नामुळे, स्वप्न पाहिलं होतं त्यांचं, नाळ जुळली होती आपल्या खानदेशशी, म्हणून त्या धुळे येथे कार्यरत आहेत. त्यांच्या पाठीमागे पुरस्कार धावत आहेत, कारण इतकं उत्तुंग त्यांचं कार्य आहे. त्यांचे पुरस्कार जवळजवळ आंतरराष्ट्रीय लेव्हलपासून, म्हणजे गावापासून तर आंतरराष्ट्रीय लेव्हलपर्यंत पुरस्कारांची यादी माझ्याकडे आहे. पण आपल्याला त्यांना ऐकायचं आहे, म्हणून आपण त्यांच्याबद्दल एवढंच म्हणूया. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्याचे जन्म मिळले त्यांना उचलून वरती घ्यावे. या उक्तीप्रमाणे त्या तळागाळातल्या अन्यायग्रस्त, अपंगत्व स्वीकारलेले मुलं, अनाथ मुलं, महिलांसाठी सतत कार्यरत असतात. अशा प्राध्यापक डॉक्टर वैशाली पाटील मॅडम यांचं मी साक्री नगरीमध्ये पुनश्च स्वागत करते आणि इथे त्यांचा परिचय संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या वक्त्यांसोबत आलेले त्यांचे पती आदरणीय प्राध्यापक पाटील सरांचा सन्मान देखील आम्ही करू इच्छितो. सरांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक समिती सांस्कृतिक समितीचे सदस्य डॉक्टर नरेंद्र धर्मासरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या प्रमुख वक्त्या माननीय प्राध्यापक डॉक्टर वैशाली पाटील मॅडमांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मनाची मशागत या विषयावर आपले विचार मांडावे.
सन्माननीय विचारमंचावर उपस्थित मान्यवर, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्याशिवाय आमचा कार्यक्रम सुरू होत नाही, कारण त्यांचं कर्तृत्व आम्ही विसरत नाही. माझ्या महाराष्ट्राच्या भगव्या झेंड्याची शान, तोच आहे माझा शिवाचा मान. जय जिजाऊ, जय शिवराय. ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्यावर आमच्या मुखातून जय कधी बाहेर पडतं ते आम्हालाही कळत नाही. अशा शुभाला घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन. आज एक महिला तुमच्या समोर बोलते आहे. आज महिलेचा एक कार्यक्रम संपन्न होत आहे. या नवरात्र उत्सवामध्ये आज महिलांची उपस्थिती आहे. एवढं धाडस आमच्यात आलंय कुठून, याचे श्रेय आमच्या सावित्रीबाई फुलेंना जातं. आमच्या सावित्रीबाई फुलेच प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आणि दारादारापर्यंत येऊन पोहोचले आहे. पुस्तकानं मस्तक सुधारतं, सुधारलेलं मस्तक कोणासमोरही नतमस्तक होत नाही, हेच शिकवलंय आमच्या सावित्रीबाई फुलेंनी. म्हणून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन. ललकारी झाली दाही दिशा, जयघोष झाला तिचा, अन्याय अत्याचाराला फोडली तिने वाचा, अशी भारतातील पहिली तत्वज्ञानी राणी आणि रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन. लेखणी नदीची धार होती. स्त्री पुरुष समानतेची कल्पना तिनेच मांडली होती. स्त्रियांचं दुःख लिखित स्वरूपात मांडणारी भारतातील स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांना अभिवादन. असं शेतकरी चालला रे अलवानी, त्याच्या पायाखाली काटे गेले वाकेसने, असं काव्य करणाऱ्या खांदेचा गळा आणि मराठवाड्याचा मळा जुन्यामध्ये चमकेल आणि नव्यामध्ये झळकेल अशा आमच्या बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन. माणसाला आपली दारिद्र्याची लाज वाटता कामा नये, तर लाज वाटायला पाहिजे ती आपल्या अज्ञानाची, असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. या सर्व महानायक आणि महानायिकांना अभिवादन करून आज मनाची मशागत या कार्यक्रमात मी तुमचे प्राध्यापक वैशाली पाटील तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते. सन्माननीय विचारमंचावर उपस्थित आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर लहू पवार सर, संचालक प्राध्यापक नरेंद्र एम तोरोणे सर, निमंत्रित सदस्य प्राध्यापक डॉक्टर प्रकाश श्रीराम साळुंखे सर, डॉक्टर नरेंद्र बापूजी खैरनार सर आणि विचारपीठावर उपस्थित माझे मिस्टर चंद्रशेखर पाटील आणि उपस्थित श्रोतावर्ग. आज आपण जमलो आहोत मनाची मशागत या कार्यक्रमासाठी. खरं तर आज पाऊस खूप होता. वाटत होतं की श्रोतावर्ग येईल की नाही, पण तुमचं छत्रपती शिवाजी वाचनालयावर प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच आज इतक्या बिकट परिस्थितीत सुद्धा तुम्ही इथे उपस्थित आहात, याचं मला कौतुक वाटलं. आणि ही जी वाचनालयाची संस्कृती आजच्या यूट्यूबच्या काळात, मोबाईलच्या काळात तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत जपली आहे, याचं मला विशेष कौतुक वाटतं या संचालकांचं. कारण आणि तुमच्यासारख्यांचं पण की तुम्हाला असं वाटतं की आपण इथे येऊन काहीतरी ऐकलं पाहिजे आणि जी गोष्ट आपली पंचेंद्रिय स्वतः पाहतात ऐकतात त्याचा इफेक्ट वेगळा असतो. जरीही मोबाईल आपल्या समोर असला तरीही त्याच्यापेक्षा जी व्यक्ती तुमच्याशी प्रत्यक्षात बोलते त्याचा इफेक्ट माणसावर वेगळा होतो. आणि तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात याच्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे विशेष अभिनंदन करते. आणि आयोजकांनी आज मला इथे बोलवलं याच्यासाठी सुद्धा मला विशेष मी त्यांचे आभार मानते. चला तर मग आज आपण मन संकल्पना, मनाची मशागत ही संकल्पना बघूया. तर प्रत्येकाला असं वाटतं की मन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे, प्रत्येकाचा संवेदनाचा विषय आहे. विशेष करून आमचा महिलांचा तर फारच आवडीचा विषय असतो मन. कुठे असतं, कसं असतं, याच्यावर मी बऱ्याच वेळा अनेक संशोधन इथे झालेली आहेत. तुमच्यापैकी मला कुणी सांगेल मन कुठे असतं? कुणाला काही माहिती आहे? मन असतं सगळ्यांना मान्य आहे? हो ना. मग आपण आज मन ही संकल्पना पाहण्यासाठी बघा
सगळ्यात पहिले मानसशास्त्र आणि तत्वज्ञान या दोन्ही विषयात मन ही संकल्पनेचा अभ्यास केला गेलेला आहे. तर मन कुठे असतं? प्रत्येकाला असं वाटतं की यस मन असतं, मनाशिवाय आयुष्यात कुठलीच गोष्ट सक्सेस होत नाही. बरेच विचार येतात ते मनातच येतात. मन हा असे चिमुकला शब्द, त्याला काना मात्रा वेलांटी नाही, परंतु तो अतिशय खोल असा आहे. मानसशास्त्र आणि तत्वज्ञानात मनाचा अभ्यास करताना तत्वज्ञानामध्ये भारतीय तत्वज्ञानामध्ये अध्यात्म पद्धतीने मनाचा अभ्यास केलेला आहे, तर मानसशास्त्रामध्ये मनाचा अभ्यास हा वैज्ञानिक पद्धतीने केलेला आहे. आता अध्यात्म म्हणजे काय? पतंजली जे आपण म्हणतो योगदर्शन, योगदर्शनामध्ये मेडिटेशन करून, ध्यान धारणा करून किंवा नामस्मरण करून आपल्याला मनापर्यंत कसं पोहोचता येतो हा अभ्यास भारतीय तत्वज्ञानात मनाचा केलेला आहे. तर सायकोलॉजीमध्ये सायंटिफिक वैज्ञानिक पद्धतीने CT स्कॅन, PT स्कॅन याच्याद्वारे माणसाचं मन कुठे असतं याच्यावर संशोधन आजही चालू आहे. भारतीय तत्वज्ञानाने सांगितले की मन हे हृदयात असतं. म्हणूनच तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहतात की मन हे हृदयात असतं. आणि सायन्स सांगतं किंवा विज्ञान सांगतं किंवा मानसशास्त्र सांगतं की माणसाचं हेड ऑफिस आहे मनाचं हेड ऑफिस आहे माणसाच्या मेंदूमध्ये असतं. बरोबर? मेंदूमध्ये विचारांची प्रक्रिया चालू होते आणि हृदय हे पंपिंगचं काम करतं. म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं की मन हे हृदयात आहे, पण तसं नसताना मनाचं हेड ऑफिस हे आपल्या मेंदूमध्येच असतं. ही संकल्पना सगळ्यात पहिली महत्त्वाची घ्यायची, कारण बऱ्याच जणांचा बराच गैरसमज असतो मन हे कुठं असतं. म्हणून मनाचं हेड ऑफिस हे मेंदूमध्ये असतं. आणि भारतीय तत्वज्ञानात तैत्तरीय जे उपनिषद आहे त्याच्यामध्ये आनंदवल्ली म्हणून त्यांनी सांगितलं आहे की मनाच्या संकल्पना त्यांनी सांगितल्या आहेत. आजच्या NEPच्या शैक्षणिक धोरणामध्ये या संकल्पनाचा वापर केला गेलेला आहे. 34 वर्षानंतर शैक्षणिक क्षेत्रात बदल झालेले आहेत. म्हणजे सिलेबस बदलला, हे बदललं. मग याच्यामध्ये सांगितलं आहे की मन आणि मनाच्या संबंधित हे सगळं विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. म्हणून मानसशास्त्र आणि तत्वज्ञानाचा NEPचा शैक्षणिक धोरणात खूप मोठा सहभाग आहे. म्हणजे भारतीय संस्कृती ही आपल्या आजच्या विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे आणि सायकोलॉजी ही काळाची गरज बनली आहे. म्हणून NEPचं शैक्षणिक धोरणात जे आहे त्याचा जो पाया आहे तो याच्यावरच आहे. म्हणजे भारतीय तत्वज्ञानात तैत्तरीय उपनिषदात जे सांगितलं आहे 5 पंचकोश सांगितले आहे. बरोबर? पंचकोश म्हणजे मनाचा वेगवेगळ्या पद्धतीने केलेला अभ्यास किंवा आपल्या आत्म्याच्या भोवती जी लेयर्स असतात ते त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही आता PPT प्रेझेंटेशन ते हे शक्यतो करते म्हणजे तुमची कन्सेप्ट ही लक्षात येते. आता बघा याच्यामध्ये आहे अन्नमय कोश, नंतर प्राणमय कोश, मनमय कोश आणि विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आता हे कोश कशा कशा पद्धतीने जसे जसे एखाद्याच्या आत्म्यावरचे लेयर्स असतात ते लेयर्स कसे कसे आपण उलगडत जायचे याचा सगळ्याचा अभ्यास हा तत्वज्ञानात केला गेलेला आहे. अन्नमय कोश म्हणजे काय? तुमचं जे बाहेरचं शरीर दिसतं त्याला अन्नमय कोश म्हटलं आहे. आणि प्राणमय कोश म्हणजे आपण जो श्वास घेतो. तत्वज्ञानात पतंजलीमध्ये जे सांगितलं आहे जे तुम्ही रोज प्राणायाम करता. बरोबर? अन्न म्हणजे तुम्ही जो रोज खाता तुमचं बाहेरचं शरीर जे दिसतं ते अन्नमय कोश. प्राणमय कोश म्हणजे तुम्ही जो श्वास घेतात आणि प्राणायाम करतात त्यात प्राणमय कोश. आणि मनोमय कोश म्हणजे तुमची विचार, इच्छाशक्ती, मन, भावना, सकारात्मक विचार हा आहे मनोमय कोश. आणि विज्ञानमय कोश म्हणजे तुम्ही जे आजपर्यंत तुम्हाला जे बौद्धिक नॉलेज आहे किंवा बुद्धी ही संकल्पना म्हणजे विज्ञानमय कोश. आणि सगळ्यात शेवटी आहे आनंदमय कोश. आनंदमय कोश म्हणजे याच्यात त्यांनी काय सांगितलं आहे सुख आणि दुःख याच्यामध्ये माणसाला जो न्यूट्रल भूमिका असते त्याची म्हणजे खूप आनंदही होत नाही आणि खूप दुःखही होत नाही. या भावनाला आनंद किंवा परमानंद असं म्हणतात असं भारतीय तत्वज्ञानात सांगितलं आहे. आता या सगळ्यामध्ये सायकोलॉजी काय म्हणते हे झालं भारतीय तत्वज्ञान. तर सायकोलॉजी याच्यामध्ये काय म्हणते की माणसाचं 2 मेंदू असतात. कोणते?
उजवा मेंदू आणि डावा मेंदू. म्हणजे हे दोन मेंदू काय काय काम करतात. उजवा मेंदू असतो आणि डावा मेंदू असतो. त्या डावा मेंदूमध्ये समाजात जेवढे डॉक्टर्स, वकील, इंजिनियर जे तुम्ही पाहतात ते सगळे डाव्या मेंदूचा वापर करतात. म्हणजे आपण सर्वसामान्य जे आहोत आपण डाव्या मेंदूचा वापर करतो. मग उजव्या मेंदूचा वापर कोण करतं. शास्त्रज्ञ, बरोबर, सिने कलाकार, सुपरस्टार किंवा राजकीय लोक, काय जे एकाच वेळी असंख्य लोकांना सांभाळतात. म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या उजवा मेंदू वापर करणारा हा प्रगल्भ समजला जातो किंवा तोच संशोधन करतो. त्याच्यामुळे उजवा मेंदू आणि डावा मेंदू यांना दोघांना जर सक्रिय केलं तर माणसाला आयुष्यात वेगळ्या पद्धतीची यशोगाथा रचता येते. तर याच्यामध्ये आयुष्यामध्ये तुम्ही जसं विचार करतात तसं तुमचं आयुष्य घडत असतं. आपण बऱ्याच वेळा इतरांना दोष देतो की याच्यामुळे माझं असं आहे, याच्यामुळे कसं आहे. लक्षात घ्या, माणूसच परिस्थिती तयार करतो आणि माणूसच परिस्थिती हे बिघडवत असतो. समाजात जीवन जगताना दोनच शक्ती त्या जगामध्ये आहेत. हे तर आपण नंतर म्हणतो, वेगवेगळ्या जाती, धर्म, हे नंतर आलं. पण जगामध्ये दोनच शक्ती काम करतात. कोणत्या. एक सकारात्मक शक्ती आणि दुसरी आहे नकारात्मक शक्ती. हे संपूर्ण जग हे कशावर चालू आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीवर, बरोबर. गुरुत्वाकर्षण शक्ती ही काम करते आकर्षणाचा सिद्धांत ज्याच्यामध्ये आहे ते. तर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपण आज स्टेबल आहोत. चंद्रावर गेलो तर आपण स्टेबल राहत नाही. त्याच्यामुळे जगात दोन शक्ती काम करते. तुम्ही जसा विचार करता तेच तुम्ही बनत असतात. तीच फ्रिक्वेन्सी तुम्ही स्वतःकडे अट्रॅक्ट करतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये तेच घडत असतं. तुम्ही समजा एखादा प्रॉब्लेम तुमच्या समोर आला आणि तुम्ही जर म्हटलं की नाही, मी या प्रॉब्लेममधून बाहेर निघणारच नाही, मला त्रासच होईल, तर तुम्हाला तशाच पद्धतीचे लोक भेटतील. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिले तर तुम्हाला त्या पद्धतीचे लोक घडतील. बघा, जगामध्ये दोन पद्धतीचे लोक असतात. एक निगेटिव्ह थिंकर, जे प्रत्येक गोष्टीला ना असतो त्यांचा, आणि एक पॉझिटिव्ह थिंकर. आणि हे सेंटरला असतात तुम्ही. तुम्ही जर ठरवलं की नाही, मी या समस्येतून बाहेर पडेल किंवा मला याच्यातून बाहेर पडायचं आहे, मला आयुष्यात यशस्वी व्हायचंच आहे, ते लोक यशस्वी होतात. त्यांना सगळे सकारात्मक लोक भेटत जातात. आणि जर तुम्ही नकारात्मक विचार केला तर जगातील सगळे नकारात्मक लोक तुम्हाला भेटत जातात. म्हणजे आयुष्यात जे काही घडतं त्याला फक्त आणि फक्त आपणच जबाबदार असतो आणि पूर्ण युनिवर्स आपल्याला त्या पद्धतीने साथ देत असते. म्हणजे असं म्हणतात की युनिवर्सला आपण जे काही सांगितलं त्याच पद्धतीने ते आपल्याला परत करत असते. म्हणजे ज्यावेळेस माणूस सकारात्मक विचार करतो, सकारात्मक लोकांसोबत राहतो, तर तो आयुष्यामध्ये पुढे जातो. म्हणून आपण बऱ्याच वेळा म्हणतो की सकारात्मक विचार करा करा, पण कसे करायचे. बरेच जण म्हणतात मॅडम बऱ्याच वेळा नकारात्मकच विचार डोक्यात जास्त येतात. त्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या गोष्टींना सुरुवात करायची. ज्यावेळेस आपले नकारात्मक थॉट्स आपल्या समोर येतात त्यावेळेस सगळ्यात पहिले कॉन्सन्ट्रेशन लेवल तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाढवली पाहिजे. म्हणजे आज तुम्ही आता व्याख्यानाला बसले तर फक्त मलाच ऐका, बरोबर. तुम्ही जेवण करायला बसले तर फक्त जेवणच करा. तुमचं त्या अन्नामध्ये पूर्ण मन गेलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस काम करता त्यावेळेस फक्त कामच करा आणि ज्यावेळेस तुम्ही मोबाईल पाहता त्यावेळेस फक्त मोबाईल. पण तसं न करता आपण एकाच वेळी असंख्य गोष्टी करत राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टींपासून पाहिजे तसं जे आपल्याला फीडबॅक पाहिजे आहे तो आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे सकारात्मक विचारशक्ती हीच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाते. ती युनिवर्स त्या पद्धतीने काम करते. तर बऱ्याच जणांची एक कॉमन समस्या असते, काय, मी नेहमी सगळ्यांशी चांगली वागते किंवा चांगला वागतो पण माझ्याशी कुणीही चांगलं वागत नाही. नेहमीच मला चुकीच्या गोष्टींना फेस करावं लागतं. तर याच्या मागे सुद्धा ग्रॅव्हिटी काम करते, गुरुत्वाकर्षण शक्ती ही काम करत असते. बघा, ज्या वेळेस आपण या सगळ्या गोष्टींना फेस करतो आयुष्यामध्ये वेगवेगळ्या, प्रत्येकामध्ये एक फ्रिक्वेन्सी असते, व्हायब्रेट करत असते. म्हणजे ती सजीव वस्तू असो की निर्जीव वस्तू असो,
प्रत्येकामध्ये अणू असतो, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. हे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होत असतात आणि ते व्हायब्रेशन आपल्यावर इफेक्ट करत असतात. सायकोलॉजी सांगते की तुमची घराची रचना, तुमच्या घरातला व्यवस्थितपणा किंवा तुमची पर्सनॅलिटी, तुम्ही किती व्यवस्थित नीटनेटकं राहतात, या प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट हा व्यक्तीच्या विचारांवर होत असतो आणि व्यक्ती ही त्या पद्धतीने घडत असते. म्हणजे या सगळ्या फ्रिक्वेन्सी ज्या आपण आता टेलिपॅथी, बऱ्याच वेळा ऐकलं असेल टेलिपॅथी, माहिती आहे सगळ्यांना? म्हणजे काय? टेलिपॅथी म्हणजे आपण एखाद्याचा विचार करत असतो आणि त्या व्यक्तीचा लगेच फोन येतो, किंवा एखाद्या व्यक्तीचा विचार करत असतो आणि ती व्यक्ती आपल्या घरी येते. मग याला काय म्हणाल? याला म्हणता येईल लॉ ऑफ अट्रॅक्शन. बरोबर? म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी आणि समोरच्या व्यक्तीची फ्रिक्वेन्सी एकसाथ व्हायब्रेट होते आणि आपण त्याच्याशी इमोशनली अटॅच असलो तर आपल्याला एकमेकांचं मन हे वाचता येतं, न शब्दात सांगून किंवा न खाणाखुणा करून. बरोबर? म्हणजे हे जे टेलिपॅथी म्हणतो त्याच्या मागचं कारण हे आहे. मग काय होतं समाजात वावरताना की आपण एखाद्याच्या घरी जातो किंवा एखाद्याशी आपला वाद होतो. वाद झाल्यानंतर काय होतं? आपण तो वाद बौद्धिक लेवलला मिटवतो. बरोबर? आपला राग तो मनामध्ये तसाच असतो. आपण बौद्धिक लेवलला काय म्हणतो की जाऊ दे, लोक काय म्हणतील, जॉईंट फॅमिली असेल तर सासू सासरे काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, पण आपण तो राग मनामध्ये तसंच ठेवतो आणि बौद्धिक लेवलला मिटवत असतो. किंवा तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण, तिच्याबरोबर आपलं कधीतरी खूप वाजलंय, खूप मोठा वाद झालेला आहे, पण आपण समाजाच्या धाकाने किंवा इतरांच्या धाकाने तो वाद बौद्धिक लेवलला मिटवतो आणि आपण त्याच्याशी परत गोड राहायचा प्रयत्न करतो. बघा, आपण एखाद्याच्या घरी जातो, एखाद्याच्या घरी गेल्यानंतर ते खूप आदराने आपल्याला आदरातिथ्य करत असतात. बरोबर? चहा देतील, पाणी देतील, पोहे करतील आणि सगळं झाल्यानंतर आपण तिथून निघतो. पण त्यांचे जे मनातले व्हायब्रेशन्स असतात ते व्हायब्रेशन्स आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आपल्याला कधीतरी असं जाणवतं की ही व्यक्ती माझ्याशी खूप गोड बोलत होती, पण का कुणाच मला असं वाटलं की ती मनापासून बोलत नव्हती. त्याचं कारण हेच आहे. का? कारण एखाद्या व्यक्तीला आपण माफ करतो ते बौद्धिक लेवलला, तुम्ही मनातून त्या व्यक्तीला माफ केलेलं नसतं. प्रत्येक व्यक्ती हा प्युअर आत्मा आहे. म्हणजे आपण जेव्हा समोरच्याशी बोलत असतो काय आणि आपण मनापासून बोलत असतो, ते मेसेज समोरचा व्यक्ती वाचत असतो इनडायरेक्टली. म्हणजे तुम्हाला जे फिलिंग्स येतात आतूनच येतात की एखादी व्यक्ती माझ्याशी मनापासून बोलत होती की नव्हती. बरोबर? म्हणजे ही फ्रिक्वेन्सीमुळे आपल्याला कळतं की ही व्यक्ती माझ्याशी मनापासून बोलत होती किंवा ह्या व्यक्ती ती फक्त वरवरच बोलते ना माझ्याशी. हा अनुभव आपल्याला कित्येक वेळा समाजात जीवन जगताना येत असतो. त्याचं कारण हेच आहे की आपलं सबकॉन्शियस माइंड त्यावेळेस ॲक्टिव्ह असतो आणि आपला जो मनातला ओरिजिनल मेसेज आहे तो मेसेज समोरचा व्यक्ती सुद्धा वाचत असतो. कारण प्रत्येक व्यक्तीचा आत्मा हा प्युअर असतो. त्याच्यामुळे आपल्याला या फ्रिक्वेन्सी ह्या जाणवत असतात. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्याला मनापासून माफ करतो आणि आपल्याला ते माफ करताच आलं पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही हेल्दी आयुष्य जगू शकत नाही किंवा तुमची मनाची मशागत त्याशिवाय होणारच नाही. ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टींना क्षमाशील राहणं आपण जे म्हणतो आणि त्याचं क्षमा का करायची, तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, आपलं स्वतःचं मन हे शांत राहण्यासाठी आपल्याला समोरच्याला माफ करता आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बऱ्याच वेळा समाजामध्ये जीवन जगताना आपल्याला असे पण अनुभव येतात की आपल्याला दुसऱ्याचे प्रॉब्लेम खूप सोपे वाटतात. आपण पूर्ण गावाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, पण आपल्याला आपल्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. का नाही करता येत? कारण आपण जेव्हा समोरच्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दोन गोष्टी काम करत असतात. पहिली गोष्ट तुमचं नॉलेज आणि दुसरी गोष्ट असते अटॅचमेंट. जितकी तुमची अटॅचमेंट जास्त तितकं तुमचं ज्ञान हे कमी होतं. आलं लक्षात? म्हणजे तिथं इगो काम करतो आपला आणि जितकी अटॅचमेंट कमी
तुमचं ज्ञान हे पॉवरफुल असतं. त्याच्यामुळे जिथे जिथे बाहेरचे प्रॉब्लेम आपण बऱ्याच वेळा सॉल्व्ह करतो, घरामध्ये जेव्हा येतो त्यावेळेस आपला इगो हा वेगळ्या पद्धतीने काम करत असतो. आणि जिथं ज्ञान कमी होतं, आपल्याला दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात, पण आपल्याला आपल्या घरातले प्रॉब्लेम त्याच्यामुळे सॉल्व्ह करता येत नाही. त्याच्यामुळे सायकोलॉजी असं सांगते की प्रत्येक व्यक्तीपासून तुम्ही 1 फूट अंतर दूर राहिलं पाहिजे. म्हणजे तो आपला मुलगा असेल, आपला पती असेल किंवा आपले नातेवाईक असतील, प्रत्येकाशी 1 फूट अंतर ठेवून, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रायव्हसी असते काय, किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक म्हणजे जी गोष्ट मी सांगेन तसंच होईल हे गृहीत धरणं ज्यावेळेस आपण बंद करतो त्यावेळेसच आपले हे सगळे समस्या या मिटू शकतात. कारण माणसाला आयुष्य जगताना अटॅचमेंटपेक्षा शांतता खूप महत्त्वाची असते आणि ती शांतता तुम्हाला याच्यातूनच मिळेल. एखादी व्यक्ती माझी आहे म्हणून माझीच राहील, तिने असं उठलं पाहिजे, तिने तसंच बसलं पाहिजे, सून असेल घरातली ती सुनेने असंच केलं पाहिजे, बरोबर. ती जी अति जास्त अपेक्षा आहे ती कशामुळे आहे? अटॅचमेंटमुळे. ती अटॅचमेंट तुम्हाला 1 फूट अंतर ठेवून करता आली तर आपले सर्वांशी संबंध हे हेल्दी राहतात. आणि ज्या वेळेस हे सगळं करत असताना तुमचा मेंदू हा कशा पद्धतीने काम करतो आणि तुमच्या या मेंदूला तुम्ही कशा पद्धतीने सक्रिय करतात हे पण फार महत्त्वाचं असतं. कारण ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस ती घटनाला तुम्ही प्रतिसाद द्यायला पाहिजे, प्रतिक्रिया नको. म्हणजे काय, आता मी माझं धुळ्याचं उदाहरण सांगते. घटना कशा घडतात बघा. सकाळी कॉलेजला जर निघालो ना तर रस्त्यात विविध ठिकाणी खड्डे असतात. खड्डे असतात ना, खूप त्रास वाटतो त्या खड्ड्यांचा. किंवा आठवड्यातून बऱ्याच वेळा पाणी येत नाही. आजही त्या समस्या आहेतच. पण मग मी काय करू शकते त्याला? मी कटकट नाही करू शकत की रोज कॉलेजला जायचं, रोज ते खड्डे, रोज तो कमरेचा त्रास. मी घटनेला प्रतिक्रिया माझ्या पद्धतीने काय देऊ शकते? मी काय करते माहिती का, कानामध्ये हेडफोन घालते, बारीक आवाजात गाणं ऐकत जाते. त्याच्यामुळे काय होतं, नगरसेवकाला शिव्या देत मी जात नाही. मी घटनेला प्रतिसाद दिला, बरोबर. घरामध्ये अशा असंख्य घटना घडतात, आपण त्याला प्रतिसाद देत नाही. जी गोष्ट आपण बदलू शकत नाही तिच्या मागे धावण्यात अर्थ नसतो ना. आपण काय करतो, आपण परिस्थिती बदलायला जातो, बरोबर. आता खूप पाऊस पडत होता, मग आता आमचा कार्यक्रम आहे, कार्यक्रम होईल की नाही अनेक शंका मनामध्ये. मग आपण पावसाला दोष द्यायचं का? आपण आपली फक्त परिस्थिती काय आहे की मी छत्री घेऊन कार्यक्रमाला जाऊ शकतो, बरोबर. म्हणजे तसंच व्यक्तीचं पण असतं. तुम्ही व्यक्तीला बदलायला जाता पण व्यक्ती बदलत नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा, प्रत्येक व्यक्तीचं लहानापासून मोठा झालेला असतो, त्याचे संस्कार वेगळे, ते संस्कार एकमेकांवर आढळणारच आहे. त्याच्यामुळे व्यक्तीला बदलण्यापेक्षा आपण स्वतःच बदललेलं कधीही चांगलं. प्रत्येकाला आपण समोरच्याला सांगणार तू असं कर, तू तसं कर, एकदा दोनदा सांगून पाहिजे. नाहीच समजत तर तो विषय तिथेच आपल्याला सोडता आला पाहिजे. आपण आपल्यात बदल केले पाहिजे. पाऊस येतोय, मी छत्री घेऊन जाणार, मला जर काटे टोचताय तर मी सगळं झाडत नाही बसणार. मी काय करेल, मी माझ्या पायात चप्पल घालेल. म्हणून सगळ्यात बेसिक बऱ्याच वेळा मनशांतीचं हे असतं की आपण समोरच्याला बदलायला जातो आणि आपण समोरच्याला स्पष्ट करून सांगायचा प्रयत्न करतो मी कसा खरा आहे किंवा मी कशी खरी आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या पुढे जाण्यासाठी फक्त आपण आपल्यात बदल केले पाहिजे. आपण जर आपल्यात बदल केले तर ते निश्चितच आपल्याला आयुष्यामध्ये हेल्दी मन तयार करण्यासाठी आपल्याला त्याची मदतही होत असते. आणि विचारांचे थॉट्स हे कसे पाहिजे, आपले बाहेर चाललेले हे एक जग आहे, बरोबर. आणि तुमच्या शरीरात चालतं ते दुसरं जग आहे. तुमच्या शरीरात काय चालतं, तुम्ही जेवण करता, अन्नाचं रूपांतर रक्तात होतं, हृदयाचे ठोके. शरीराचं आतलं जग हे वेगळं आहे आणि बाहेरचं जग हे वेगळं आहे. जर तुम्ही समाजामध्ये प्रत्येकामध्ये दोष पाहत राहिले आणि तुम्ही नेहमी हिंस्र विचार जर करत राहिले तर तुमच्या मनाला काय वाटतं की या व्यक्तीला हे आवडतं,
तुमच्या मनाला किंवा तुमच्या मेंदूला कळत नाही तुम्हाला काय पाहिजे, बरोबर? तुम्ही जर चुकीचे विचार करतात तर तुमच्या शरीराला असं वाटतं की याला राग तुम्ही सतत चिडचिड करत असाल तर त्याला असं वाटतं याला राग आवडतो. तुम्ही सतत चुकीचे हिंस्र विचार करत असाल तर त्याला असं वाटतं त्याला हे राग, द्वेष, मत्सर जर तुम्ही करत असाल तर तुमच्या मनाला किंवा तुमच्या मेंदूला असं वाटतं की याला हे गोष्टी फार आवडतात आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अट्रॅक्ट करतात आणि तुमचं आतलं जग हे बदलत नाही. म्हणून तुम्ही जर हॅपी थॉट्स जे म्हणतो आपण, ज्यावेळेस चांगले विचार करतात त्यावेळेस तुमचं आयुष्य चांगलं होतं. म्हणजे तुमचं आतलं जग शरीराच्या आणि बाहेरचं जग याच्यामध्ये साधर्म्य पाहिजे. म्हणजे तुम्ही जे बोलतात मनात एक आणि पोटात एक आणि पोटात एक असं बऱ्याच वेळा आपण म्हणतो, तसं न करता जे आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही आतल्या तुमच्या जगाला सांगतात आनंद, शांती, प्रेम, तर त्याला ते कळतं. बघा तुम्ही बऱ्याच वेळेस स्वप्न पाहत असाल, स्वप्नामध्ये असं कधी जाणवतं तुम्हाला की तुम्ही कुठेतरी उंच टेकडीवर चढला आहात आणि तो पडतोय बाबा मी, बरोबर? अशी वेगवेगळे भयानक स्वप्न पडतात आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मी खरंच पडतोय. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस तुमचे डोळे उघडतात त्यावेळेस तुम्हाला कळते अरे हे स्वप्न आहे, बरोबर? म्हणजे तुमच्या मेंदूला रियालिटी आणि जे काल्पनिक जग आहे आणि वास्तव जग यातला फरक कळत नाही. त्याच्यामुळे तुमच्या मेंदूला ज्या तुम्ही सूचना देतात तेच तो फॉलो करतो. त्याच्यामुळे जर तुम्ही हिंस्र विचार केला तर तुमच्या शरीराला ते वाटेल की याला हे आवडतं, मग तुम्हाला ते वेगवेगळे आजार लागतात. जर तुम्ही आनंदी विचार दिले तुमच्या शरीराला, मनाला, तर तुमचे शरीर हे आनंदी राहतं. म्हणजे सायकोलॉजी असं सांगते की तुम्हाला जे काही आजार लागतात याला सर्वस्वी तुम्ही स्वतः जबाबदार असतात. का? कारण तुम्ही त्या पद्धतीचे थॉट स्वतः क्रिएट केलेले आहेत आणि ते थॉट क्रिएट करणं आणि त्याचा इफेक्ट तुमच्या मनावर होणं आणि तुमचा मेंदू त्या पद्धतीने काम करणं. आता युवराज सिंगने सांगितलं आहे, त्याने कॅन्सरवर मात केली. तर त्याला विचारलं तू कॅन्सरवर मात कशी केली? तर त्याचं उत्तर होतं की मी माझ्या विल पॉवरने कॅन्सरवर मात केली. मनाची अफाट शक्ती ही काम करते. डॉक्टरांच्या गोळ्या ह्या 50% काम करतात आणि तुमची मनाची ताकद ही 50% काम करते. कोरोना काळात आपण सगळे इथे आहोत म्हणजे आपल्या सगळ्यांची विल पॉवर निश्चितच चांगली होती, बरोबर? कोरोना काळामध्ये जे लोक दगावले त्याच्यामध्ये जवळजवळ मी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग केलं होतं. उद्धवजी ठाकरे यांनी काउन्सिलिंगचा टोल नंबर काढला होता. त्यामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबारमधून मी होते. प्रत्येक जिल्ह्यातून एक घेतलं होतं आम्ही. तर त्यावेळेस काउन्सिलिंगमध्ये बऱ्याच जणांनी मला म्हणजे 95% लोकांनी मला हाच प्रश्न विचारला की मॅडम मी खूप घाबरला आहे किंवा घाबरली आहे. काय जो घाबरलाय, खूप जास्त घाबरलाय, तेच लोक कोरोनामध्ये गेलेले. टेलिफोन काउन्सिलिंगमध्ये म्हणजे बऱ्याच वेळा मला कोरोना काळामध्ये हेच जाणवलं की भयगंड किंवा भीती हीच तुम्हाला आयुष्यामध्ये खाली घेऊन जाते. म्हणून एक डायलॉग आहे, डर के आगे जीत है. किंवा एक शाहरुख खानच्या फिल्म मधला डायलॉग आहे, कोणता? जब तुम किसी चीज को चाहते हो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में लग जाती है, बरोबर? हे सत्य आहे. पूर्ण युनिवर्स त्या पद्धतीने काम करतं आणि त्याला असं वाटतं की हा घाबरला आहे, याला अजून हेच थॉट्स आवडत आहेत म्हणून त्याला ते कळतं. तुमच्या मेंदूला चांगलं वाईट हे ते पेक्षा तुम्ही काय देतात ते कळतं. म्हणजे मेंदू जर स्वप्नामध्ये घाबरू शकतो, तुम्ही विचार करा, मेंदूने स्वप्नात घाबरायला नाही पाहिजे पण घाबरतो ना तो. कशामुळे घाबरतो? पण त्याला रियालिटी प्रॅक्टिकल हे कळत नाही. म्हणून तुम्ही त्याला काय खाद्य देता त्याच्यावर तुमचं मानसिक आरोग्य हे अवलंबून असतं. आणि हे सगळं करत असताना जरी आपल्याला हे सगळं कळतं तरी पण आपल्याला आयुष्यामध्ये ताणतणावाला सामोरं हे जावंच लागतं. मग ताणतणाव केव्हा येतो?
ज्यावेळेस आपण रोजचं काम रोज करत नाही तेव्हा. आपण रोजचं काम का करत नाही? कारण आपल्याला आळस येतो. आळस का येतो? कारण आमचं मूड लागत नाही. मूड का लागत नाही? कारण मुळात ते आम्हाला आवडतच नाही. असे बरेच धागेदोरे त्या कामामागे असतात. पण स्ट्रेस मॅनेजमेंट हे वेगळं सेशन होऊ शकतं. पण मी तुम्हाला असं सांगते की प्रत्येक कामाचं नियोजन तुम्हाला खूप अगोदर जमलं पाहिजे. ॲटलिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईन भौतिक शास्त्रज्ञ होता, सापेक्षवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला. तो असं सांगतो की मी आयुष्यामध्ये सक्सेस कसं मिळवलं की मी प्रत्येक कामाचं नियोजन करतो. म्हणजे मला जर 1 तासाचं काम दिलेलं असेल तर मी 50 मिनिटं मी नियोजनामध्ये घालवतो आणि ते काम मी 10 मिनिटात करतो. म्हणजे आयुष्यात नियोजनाला स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो नियोजन, बरोबर. किंवा आता शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजांचं अवघं आयुष्य किती होतं? 50 वर्षाचं, बरोबर. त्यांचं 15 वर्ष 10 वर्ष बालपणात गेले, 5 वर्ष त्यांची रणनीती शिकण्यात गेले, उरलं त्यांचं 35 वर्षाचं आयुष्य. 35 वर्षाच्या आयुष्यानंतर शिवाजी महाराजांनी काय केलं? त्यांचं आज उद्या परवा शिवचरित्र वाचलं तर तुमचं लक्षात येईल की शिवाजी महाराजांचं नियोजन हे फक्त उद्याचं नसायचं, तर पूर्ण वर्षभराचं नियोजन असायचं त्यांचं. त्यांनी 750 वर्षाची गुलामगिरी हटवली अवघ्या 35 वर्षात. म्हणून 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर आमच्या मुखातून जय येतं. म्हणजे आव्हान नियोजन किती असेल त्यांचं? 750 वर्षाची गुलामगिरी हटवायची आणि तेही शून्यातून विश्वनिर्मिती त्यांनी केली. म्हणजे आयुष्य जगताना सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते नियोजनाला खूप महत्त्व आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी हेल्दी आयुष्य जगलं पाहिजे तर सगळ्यात पहिले तुम्हाला नियोजन हे जपलं पाहिजे. ॲटलिस्ट आपल्या पुढे शिवाजी महाराजांसारखे किंवा अल्बर्ट आइन्स्टाईन सारखे चॅलेंजेस तर नाही आहे. आपल्याला फक्त उद्याचं नियोजन करायचं आहे की उद्या मी कुठल्या वेळेला काय करेल, मला आज कुठले कामं करायचे आहेत, मला किती वेळ मोबाईलमध्ये खेळायचं आहे, मला कुठल्या नातेवाईकाकडे जायचं आहे. ट्रेस तेव्हाच येतो ना. ट्रेस केव्हा येतो? कामाचा अति जास्त लोड पडला की माणसाला ट्रेस येतो. म्हणजे ट्रेसमधून जाण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे प्रत्येक मानवामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती काम करते आणि ती गुरुत्वाकर्षण शक्ती ही तुम्हाला आयुष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाते. ज्यावेळेस घटना किंवा प्रसंग हा आपल्यावर परिणाम करत नाही तर आपण त्या घटनेचा विचार कसा करतो आणि तो विचारच तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी आयुष्य जगण्यासाठी किंवा आनंदी आयुष्य जगण्यासाठी पुरेसा असतो. म्हणजे समजा तुम्ही प्रवासात चाललेले आहात आणि तुमच्या ST मध्ये समजा खूप गर्दी असेल तर आपण काय करतो? कुणी तुमच्या पावलात पाऊल दिले तर आपण त्याच्यावर खेकसतो, बरोबर. तर त्यावेळेस तुमची विचारांची दिशा कशी असते हे खूप मॅटर करतं. कुठलीही घटना घडल्यानंतर त्यावेळेस समजा अल्बर्ट एलिस आहे सायकोलॉजिस्ट, त्याने असं सांगितलं की घटनेचा तुम्ही विचार कसा करायला पाहिजे. ठीक आहे, याने पाऊल टाकलं, पायावर पाऊल पडलं, बरं झालं माझा ॲक्सिडेंट झाला नाही, मी दगावलो असतो तर, बरोबर. म्हणजे तुमची विचारांची दिशा ही कशी असते त्याच्यावर तुमचं आयुष्यात बरंच मनशांती ही अवलंबून असते. आणि ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी करत असतो, भावनांशी सामोरं जात असतो, त्यावेळेस भावनांचं जे केंद्र असतं तो असतो मेंदूमध्ये, ॲमिग्डाला असतो, जो मेंदूच्या इथे असतो. हा ॲमिग्डाला, बरोबर. ह्या ॲमिग्डालामध्ये सगळ्या भावना असतात. सायकोलॉजी किंवा मेंदूशास्त्र असं सांगतं की तो ॲमिग्डाला जर काढून घेतला माणसाच्या मेंदूमधून तर माणसाला कुठल्याही प्रकारच्या भावना राहणार नाही. म्हणजे आपल्याला जे आनंद होतं, दुःख होतं, हे सगळं कशामुळे होतं? ते ॲमिग्डालामुळे होतं. आणि जो ॲमिग्डालाचा त्याच्यावर अनेक रिसर्च पण झालेले आहेत. एखाद्या व्यक्तीचा म्हणजे शास्त्रज्ञाने त्या ॲमिग्डाला काढून घेतल्यानंतर व्यक्ती कशी वागते हे पाहिलं आहे. तर त्याच्यानंतर ती व्यक्ती एकदम रोबोटसारखी राहते. म्हणजे आयुष्यामध्ये इच्छाशक्तीच राहिली नाही. भावना जर तुमच्या आयुष्यातून काढून गेल्या तर भावना ह्या बेरंग होतात आणि भावना बेरंग झाल्यानंतर तुमचं आयुष्य सुद्धा बेरंग होतं, बरोबर आहे. आयुष्यामध्ये आनंद, दुःख सगळ्या गोष्टी या अपेक्षितच आहे. भीती पण थोड्याफार प्रमाणात चांगलीच आहे.
भीती नसेल तर आपण कुणीच काम करणार नाहीये, बरोबर. ताणतणाव थोड्याफार प्रमाणात पाहिजे, नाहीतर या जगामध्ये कुणीच काम करणार नाही. भीती असते म्हणूनच आपण म्हणजे प्रत्येक भावना ही माणसाला जगण्याला प्रेरित करत असते, इच्छाशक्ती तुमची. मग हा ॲमिग्डालावर कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याचे वेगवेगळे प्रयोग झाले, प्रयोगामधून असं सिद्ध झालं की ॲमिग्डाला हा माणसाच्या आयुष्यामध्ये रंग भरतो, नाही तर माणसाचं आयुष्य रोबोटिक होणार आहे. आणि मग बऱ्याच जणांना एकच प्रश्न असतो की मॅडम राग आल्यावर स्वतःवर कंट्रोल कसा करायचा. राग प्रत्येकाला राग येतो. आपल्याला जरी कळतं की घटनेला प्रतिक्रिया नाही तर प्रतिसाद द्यायला पाहिजे, पण बऱ्याच वेळा तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल राग आल्यानंतर तुम्ही 1 ते 100 अंक तोंडात म्हणायचे. पण बरेच जण मला हा प्रश्न विचारतात, मॅडम राग इतका येतो की त्यावेळेस कोण एकच होतं म्हणायचं 1 2 3 4. एवढं कॉन्शियस माइंड राहतं का माणसाचं? तर नाही राहत, मान्य आहे. पण आपल्याला स्वतःला कळतं की माझं स्वभाव रागीट आहे का नाही, बरोबर. आणि मग हे म्हणण्यामागे कारण काय आहे की 1 ते 100 अंक ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये राग निर्माण होतो, मेंदूमध्ये ॲड्रेनलिन नावाचा स्राव असतो, तो श्रवतो. तो जर अति जास्त प्रमाणात श्रवला तर माणसाचं हायपर लेवलला चालू जातो, म्हणजे त्याचा चेहरा लालबुंद होतो, समोरच्याला तो मारायला सुद्धा उठतो. मग तो ॲड्रेनलिन नावाचा जो स्राव आहे तो कमी प्रमाणात जर श्रवला तर ती घटनेची प्रतिक्रिया ही वेगळी नाही. म्हणून असं म्हटलं जातं की 1 ते 100 अंक तुम्ही त्यावेळेस जर मोजला तर तुमचा ॲड्रेनलिन नावाचा जो स्राव आहे तो कमी प्रमाणात श्रवला तर घटना ही कदाचित वेगळ्या पद्धतीने माणसाला दिसू शकेल. हे त्याच्यामागे शास्त्रीय कारण आहे की हे का करायचं. तर ही सवय प्रत्येकाला माहिती असतं की मी किती रागीट आहे. ही सवय आपण हळूहळू लावून घेतली पाहिजे. आणि राग ही एकच गोष्ट अशी आहे की अनेक आजारांना निमंत्रण देते. तुमचं डिप्रेशन असेल, अल्झायमर्स असेल काय, किंवा अँझायटी असेल, जे सायकोलॉजिकल वेगवेगळे आजार आहेत त्याचं मूळ हे राग आहे. त्या रागावर कंट्रोल करणं हे तुम्हाला जमलं पाहिजे. आणि मुळातच या सगळ्या गोष्टी करत असताना थोडीशी मेडिटेशनची सवय जर तुम्ही पाडली तर निश्चितच तुम्ही रागावर सुद्धा कंट्रोल करू शकता. तर राग कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, मी बऱ्याच जणांना विचारते की छंद काय आहे तुम्हाला. म्हणजे एक आमचा काळ होता की आम्ही लहानपणी किल्ले बनवायचो, एक काळ होता की आम्ही चित्र काढायचो. पण आजकालच्या मुलांना किंवा तुमच्या आमच्या सारख्यांना सुद्धा त्यातल्या त्यात सायन्स फॅकल्टीवाल्यांना विचारा तुम्ही छंद काय तर सांगता येत नाही. बऱ्याच जणांना तर छंद हा शब्द सुद्धा माहित नाही नवीन पोरांना की छंद असतो आणि तो जपायचा असतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा मानसिक विकास हा खूप चांगला व्हायला पाहिजे, तुमच्या सगळ्या भावनांचं एक साथ मशागत ही झाली पाहिजे, तर सगळ्यात बेसिक जे आहे ते छंद असतो. मग छंद म्हणजे काय, आता तुम्ही चित्रकला काढा, तुम्ही चांगले गप्पा मारा, किंवा ज्या गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू पाहणे किंवा पिक्चर पाहणे हा पण छंद होऊ शकत नाही. तुम्ही आता व्याख्यानाला आला हा छंद होऊ शकतो, तुम्ही पुस्तक वाचतात हे छंद होऊ शकतो, बरोबर. तर छंद हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जो मानसिक स्वास्थ्य चांगलं राहायचं असेल तर छंद असणं हे खूप गरजेचं आहे. आणि डॉक्टर सिगमंड फ्राईड काय म्हणतो, सायकोलॉजिस्ट होता तो, की तुम्ही तुमचा छंद जर असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये हॅपी आयुष्य कसं जगतो. आता आपण जे एकमेकांना पाहतो माणसाचं मनाचं एक ढोबळ चित्र डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी काढलं. म्हणजे माणसाचा हा एवढा जो भाग आहे एवढाच भाग आपण पाहू शकतो. याच्यामध्ये काय काय असतो मनामध्ये, सगळ्यात खालच्या लेवलला असतो इगम, त्याला आयडी म्हणतात. त्याच्यानंतर असतो इगो आणि सुपर इगो. इगो म्हणजे अहंकार नव्हे, मनाच्या त्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. म्हणजे आपली मुळातच निर्मिती ही माकडापासून झालेली आहे, बरोबर. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात वाईटपेक्षा वाईट विचार येतात. इतके वाईट विचार येतात की आपल्याला वाटतं, काही व्यक्ती बोलतात आपल्याला वाटतं बापरे हा किती वाईट आहे. तसं नाही, आपण सुद्धा तितकेच वाईट आहोत. कारण मुळातच आपली निर्मिती ही
आहे, त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये वाईटमधला वाईट विचार येतो. पण अशी कुठली गोष्ट आहे की ती व्यक्ती एक्सप्रेस होत नाही, त्याच्यावर जो कंट्रोल करतो तो इगो करतो. चांगल्या गोष्टी बोलायच्या, कुठल्या गोष्टी टाळायच्या. वाईट आणि चांगल्यामध्ये जो फरक असतो तो कशामुळे कळतो आपल्याला? इगोमुळे. आणि सुपर इगो अजून असतो. सुपर इगो काय करतो? तो नैतिक आदर्श आपल्यासमोर मांडतो. म्हणजे कुणी चांगली पुस्तकं वाचणे, चांगल्या लोकांच्या सहवासात राहणे, ती नैतिकता, ते इथिक्स पाळायचं जी पॉवर असते ती सुपर इगोमुळे माणसामध्ये निर्माण होते. माणसाच्या या तिन्ही गोष्टी असतात, इदम, आयडी, इगो आणि सुपर इगो. जर सुपर इगोवर तुम्ही विजय मिळवला तर तुम्ही सगळ्या भावनांचा कंट्रोलिंग करता. नाही सुपर इगोपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. ॲटलिस्ट इगो, सर्वसामान्य चांगल्या आणि वाईट गोष्टीतला फरक तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि तो आपल्या आचरणात आणता आला पाहिजे. ज्ञान म्हणजे काय? नुसतं मी सांगितलं म्हणजे तुम्ही आचरणात आणत नसाल तर त्याला ज्ञान म्हणता येत नाही. ज्ञानाचा अर्थच तो आहे की जे आपल्याला कळलं ते आपल्या आचरणात आणणे. आणि माणूस प्रत्येक गोष्टीचा विचार हा पहिले भावनिक लेवलला करत असतो, इमोशनल. का? कारण माणसाची जी निर्मिती झाली ती प्रेमभावनेतून झाली. स्पायनल कॉर्ड जे आपण जे म्हणतो, मज्जारज्जू, बरोबर? हा मज्जारज्जूचा पहिला सेकंद तो इथे असतो. आणि प्रत्येक गोष्टी, आता कुठलीही गोष्ट घडली त्याच्यात पहिले आपण इमोशनलीच विचार करतो. तो आपण कधी प्रॅक्टिकली विचार करू शकत नाही. आणि तो विचार इमोशनली करायचा का प्रॅक्टिकली करायचा, आणि तो विचार पुढे वैचारिक मेंदू आणि भावनिक मेंदू हे दोन भाग मानवी मेंदूमध्ये खूप महत्त्वाचे असतात. एखादा विचार तुमचा सगळ्यात पहिले येतो, समजा घरामध्ये कोणाचं भांडण झालं, बरोबर? भांडण झाल्यानंतर आपण आपली भूमिका मांडतो. किंवा ऑफिसमध्ये बॉस तुम्हाला काहीतरी चिडल्यानंतर आपण काय म्हणतो? आपण इमोशनल लेवलला विचार करतो की बॉसने मला सगळ्यांसमोर झापलं, सगळ्यांसमोर मला रागवलं. पण त्याच्यानंतर थोडंसं प्रॅक्टिकल विचार केला, तो विचार आपला वैचारिक मेंदूकडे समजा आला वरती, तर तो म्हणतो नाही बरोबर आहे, त्यांनी मला हे काम 2 दिवसापासून सांगितलं होतं, ते काम मी वेळेत पूर्ण केलं नाही म्हणून मला हे बोलणे खावे लागत आहे. बरोबर? म्हणजे माणूस हा प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक कृतीचा पहिला इमोशनली विचार करतो आणि मग प्रॅक्टिकलकडे तो वळतो. त्याच्यामुळे भावनिक मेंदू आणि वैचारिक मेंदूमध्ये तुम्हाला 2 मिनिटाचा पॉज पण घेता आला पाहिजे. म्हणून असं म्हटलं जातं की घटना घडल्यानंतर तुम्हाला 2 मिनिटं पॉज घेता आला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही सक्षम पद्धतीने विचार हे करू शकता. आता जाता एक शेवटची गोष्ट सांगते आणि मी थांबते. म्हणजे मला या गोष्टीमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की माणूस हा कशा पद्धतीने त्याने आयुष्यामध्ये काम हे केलं पाहिजे. एका गावात एक मंदिराचं बांधकाम चालू होतं. एक समाजसेवक तिथे गेला. समाजसेवकाने पाहिलं की 3 माणसं हे दगड फोडायचं काम करत होते. समाजसेवक पहिल्या माणसाजवळ गेला आणि म्हणाला, तू काय करतोयस? तो दगड फोडणारा पहिला व्यक्ती म्हणाला, दिसत नाही का तुला दगड फोडतोय? कदाचित तो धुळ्याचा असावा. दुसऱ्या व्यक्तीजवळ तो समाजसेवक गेला. तो म्हणाला, काय करतोयस? काय नाही, दगड फोडतोय म्हणे. हे दगड फोडले ना तर याच्यावर या काम केल्यानंतर मला थोडेफार पैसे मिळतात आणि ते उदरनिर्वाहावर माझं घर चालतं. मग तिसऱ्या व्यक्तीजवळ तो गेला आणि म्हणाला, काय करतोयस? तिसरा व्यक्ती म्हणाला, दगड फोडतो आहे. दगड फोडल्यानंतर मला काही पैसे मिळतात, त्या पैशावर माझा उदरनिर्वाह चालतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हे काम केल्यानंतर आमच्या गावामध्ये सुंदर असं मंदिर तयार होईल आणि मंदिर तयार झाल्यानंतर गावातील वातावरण नेहमी प्रसन्न राहील. समाजसेवकाला 3 जणांची वेगवेगळी उत्तर मिळाली. पहिला त्यांनी उत्तर दिलं की मी दगड फोडतो आहे, तुला दिसत नाही का? त्याचं त्या कामामध्ये फक्त हातच अडकले होते, मन आणि बुद्धी अडकलेलं नव्हती. दुसऱ्या जवळ गेला,
त्याला जेव्हा विचारलं त्यावेळेस त्याचं मन आणि बुद्धी ही अडकली नव्हती, फक्त हात आणि बुद्धी, बरोबर, हात आणि बुद्धी अडकली होती. आणि म्हणून तो म्हणत होते उदरनिर्वाह केला तर पैसे मिळाले आणि माझं घर व्यवस्थित चालेल. आणि तिसरी गोष्ट होती, तो म्हणाला की माझं हे काम केल्यानंतर मला पैसे पण मिळतात, गावात प्रसन्नता राहील, हे मंदिर बांधल्यामुळे. म्हणजे त्याचं मन, बुद्धी आणि हात तिघही काम करत होते. म्हणजे माणूस ज्यावेळेस एखादी गोष्ट करतो त्यावेळेस त्याचं मन, बुद्धी आणि त्याचं ते काम या तिघांमध्ये जर तुम्हाला इक्वॅलिटी साधारण हे साधता आलं तर ते काम उत्कृष्ट लेवलला जातं. आणि ते उत्कृष्ट लेवलला जातं ना त्यावेळेसच तुम्ही आयुष्यामध्ये हेल्दी विचार करू शकता. म्हणजे कुठलाही थॉट्स ज्यावेळेस क्रिएट होतो तो क्रिएट झाल्यानंतर संधीचं सोनं कसं करायचं ते याद्वारे शक्य आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जी गोष्ट करता आहात तीच गोष्ट तुम्हाला त्याच वेळेस करता आली पाहिजे. एवढं सांगून मन, बुद्धी आणि हे हा विषय खूप मोठा आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट हा विषय मोठा आहे. तरुण मुलांसाठी एक वेगळा विषय असतो की मी माझ्या आयुष्याचा शिल्पकार, ही वेगळी मानसशास्त्रीय कार्यशाळा घेता येते. मुलींसाठी प्रेम, मैत्री, आकर्षण यातला भेद ओळखा. नंतर आजकालचा खूप मेजर विषय असतो तो म्हणजे ब्रेकअप नंतर पुढे काय, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच कार्यशाळा मानसशास्त्री घेता येतात. मन आणि मनाशी संबंधित अजून खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आपण आता इथं थांबलं पाहिजे असं मला वाटतं. आयोजकांनी मला संधी दिली आणि मी इथे तुम्ही सगळे उपस्थित राहिल्या एवढ्या वाऱ्यात सुद्धा, त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे मनस्वी धन्यवाद मानते आणि मी आता इथे थांबते. याच्यामध्ये मी स्पेशल आभार आयोजकांचे तर मानते, मी माझ्या मिस्टरांचे स्पेशल आभार मानते, कारण एवढ्या याच्यामध्ये आम्हाला ड्रायव्हर मिळत नव्हता. आज मुख्यमंत्री साहेब आले होते आणि मग ते म्हणे मीच तुझ्याबरोबर येतो. म्हणजे महात्मा फुले हे घडले खरं, पण त्यांच्या म्हणजे सावित्रीबाई घडल्या खरं, पण ज्योतिबा त्यांच्या मागे होते. तसेच माझे मिस्टर नेहमीच मला सहकार्य करत असतात आणि त्यांनी पण इथे वेळ काढला. धन्यवाद मानते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. आजच्या प्रमुख वक्त्या आदरणीय प्राध्यापक डॉक्टर वैशाली पाटील मॅडमांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते एका भाग्यवान श्रोत्याची चिठ्ठी काढावी. आम्ही पॉलिसी बदलली, डायरेक्टर आणि समितीचे नाव राहतील पण आमचं नाव घ्यायचं नाही असं ठरलंय. दुसरी एक नंबर माझंच नाव आहे. प्रसाद गीते जी आवाज म्हणतात ते बरोबर आहे, नाही त्यांना आम्ही नंतर प्रसाद गीते व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. उद्या दिनांक 28/9/2025 रोजी माननीय हरिभक्त पारायण प्राध्यापक CS पाटील सर धरणगावकर यांचं पंढरीची वारी खरंच भारी या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. तरी सगळ्यांना मी विनंती करतो की सगळ्यांनी यायचं आणि आपल्या सोबत अजून 2 गोष्टी घेऊन यायचं. धन्यवाद.